मंडळी, खरं तर या सगळ्यामध्ये निर्णायक ठरतायत किंवा महत्त्वाचे ठरतायत ते म्हणजे मराठा आंदोलन चळवळीतून आलेले अनेक विस्थापित उमेदवार जे आज रिंगणात आहेत. खरं तर या सगळ्यांनी नेमकं काय वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर काय आव्हान निर्माण केलं आहे आणि काही मूलभूत सवाल त्यामुळे निर्माण झालेत, ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण बघूया आजचे हे महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, ज्याची आपल्याला आज बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. अपक्ष मराठा उमेदवार कुणाचं गणित बिघडवणार आहे, हा सवाल आहे. आपल्याला चर्चा याचीही करायची आहे की चळवळीतून आलेल्या नेतृत्वाला समाजाची साथ मिळेल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. त्याचबरोबर अपक्ष सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात का. म्हटलं जाते 95 सारखी अपक्षांची स्थिती असू शकते, त्यापेक्षा जास्त सुद्धा कदाचित यावेळी अपक्ष निवडून येऊ शकतात. मग अशा वेळी हे अपक्ष सत्ता स्थापनेत यांच्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही का, विस्थापित अपक्ष प्रस्थापितांना हादरा देणार आहेत का, सवाल हा सुद्धा आहे. या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. शेवटचा मुद्दा, मराठा आरक्षण चळवळीचा अपक्षांना फायदा होईल का, कारण जे वातावरण सध्या आहे त्या वातावरणाचा फायदा यांना होईल का, कारण हे सगळेजण जवळपास मराठा आंदोलन चळवळीतून समोर आलेले आहेत. आणि म्हणूनच आज आपल्याला या सगळ्या मुद्द्याबद्दल चर्चा करताना मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी योगेश केदार आहेत, जे या सगळ्या मराठा आंदोलनाच्या आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत होते. आपल्यासोबत ते आता धाराशिवमधून उमेदवार आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात ज्योती मेटे या बीडमधून उमेदवार आहेत, त्या सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. आपल्यासोबत योगेश केदार यांच्याबरोबरच पूजा मोरे सुद्धा आहेत, ज्या गेवराईमधून प्रस्थापितांना आव्हान देत आहेत. एक विस्थापित सामान्य कुटुंबातली ही तरुणी जी चळवळीतून समोर आली आणि आज त्या उमेदवार म्हणून मैदानात आहेत गेवराईमधून. आपल्यासोबत केशव घोणसे पाटील राजकीय विश्लेषक असतील आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत संजय वरकड सर, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे पूजापासून करणार आहे. पूजा, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाच्या चळवळीला म्हणजे विशेषतः मूक मोर्चांना सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही तुम्हाला एक लेख म्हणून बघतोय, त्या चळवळीतून आलेलं बघतोय. पण तुम्ही या मैदानात आज प्रस्थापितांच्या विरोधात आहात. तुम्ही स्वराज्य पक्षाकडून आता उमेदवार म्हणून तिथं घेतलेच, पहिल्यांदा अपक्ष तुम्ही होतात. या चळवळीचा, मराठा आंदोलनाच्या या चळवळीचा तुम्हाला फायदा होतोय, कारण तुम्ही मुळात का मैदानात उतरलेले आहात ते सांगा. खरं तर ही मराठा क्रांती मोर्चाची चळवळ निर्माण झाली ती प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बंड करायचा म्हणून. कारण की जे प्रस्थापित नेते त्यावेळेस सभागृहामध्ये बसलेले होते आणि कोपर्डी सारख्या भगिनीवर बलात्कार झालेला होता, त्यावेळेस एकही जण त्याच्यावर बोलायला तयार नव्हता. आणि म्हणून प्रस्थापितांच्या विरोधातला राग रस्त्यावर उतरला आणि मुळात आम्हाला हे कळून चुकलं की ही जातीभेदाची लढाई नाहीये, तर ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. आज मनोजदादा जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार उभं करायचे नाहीत ही भूमिका घेतल्याच्या नंतर आमच्यासारख्या तरुणांच्या मनामध्ये एकच विषय होता की अरे, ही अपक्षांपुरती ही लढाई नाही, तर ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. दादांना वाटलं असेल की अपक्ष उमेदवार उभा करून मतांचं ध्रुवीकरण होतंय, परंतु स्थानिक लेवलला आंदोलन चालू असताना अनेक प्रस्थापित नेत्यांनी ह्या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती आणि म्हणून आज ही लोक सैराभैर झालेली होती. अनेक कार्यकर्ते जे वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या त्यांच्याकडे गुलामगिरी करत होते, त्या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी पक्षाचे झेंडे सोडले. असा मोठा मतदार प्रत्येक मतदारसंघामध्ये, आणि त्यांना अपेक्षा आहे की कुणीतरी विस्थापितांचा चेहरा समोर येईल, त्यांचं नेतृत्व आम्ही असं पुढे करतोय. आणि मला असं वाटतं की या आंदोलनामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. सर्वसामान्य चळवळीतले लेकरं ही सभागृहामध्ये पोहोचवण्याची, जशी 1995 ला परिस्थिती होती, सामान्य शेतकऱ्याचे, टपरीवाल्यांचे, रिक्षावाल्यांचे मुलं त्यावेळेस आमदार झाले, तर त्यावेळेसची परिस्थिती आजही आम्हाला मतदारसंघामध्ये दिसते. तालुक्यामधले प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गेल्यानंतर गावातले सर्वसामान्य शेतकरी त्यांना नमस्कार सुद्धा घालत नाही, उलट दारं लावून घेतात. पण आमच्यासारखे नवखे मुलं आज गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कारखाना नसताना, कुठल्याही प्रकारची संस्था नसताना सुद्धा ते आमचं स्वागत करतायत. मला वाटतं ही परिवर्तनाची नांदी आहे. या आंदोलनाने तरुणांमध्ये एक स्वाभिमान जागृत केलेला आहे, जनतेमध्ये एक स्वाभिमान जागृत केलेला आहे आणि नवख्या उमेदवारांना लढताना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत आणखीन एक उमेदवार आहेत, योगेश केदार. योगेश, तुम्ही कालपर्यंत
या सगळ्या आंदोलनाची चळवळीची भूमिका मांडत असताना तुम्ही सुद्धा आता उमेदवार म्हणून मैदानात आहात. एक आंदोलक म्हणून मैदानात असणं आणि एक उमेदवार म्हणून मैदानात असणं, तुम्हाला मराठा समाजाच्या चळवळीचा किती फायदा होतोय का, आणि तुमची भूमिका काय या मैदानात उभं राहत असताना? मुळात मराठा समाजाची ही जी आरक्षणाची लढाई आहे हम्म. आणि ही ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका ही महाराष्ट्रानं स्वीकारावी. खरं सत्य तेच आहे हे समजावून सांगण्यासाठी वनवास पोतड्या अंगावर घालून मी फिरलेला तरुण आहे. मी पूर्वी अशाच जॅकेटमध्ये फिरायचो, पण समाजासाठी पोत्यांचे गोनपाटाचे ड्रेस करून मी 2 वर्ष फिरलो. मी सासरवाडीला जाताना सुद्धा गोनपाट घेऊन जायचो, टोपी घालून जायचो. का बरं? मराठ्यांचा वनवास सुरू आहे. हा वनवास मिटवायचा असेल तर आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षणाची भूमिका स्वीकारावी लागेल. त्यासाठी म्हणून आम्ही तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढली. भर उन्हाळ्यात पावसाळ्यात गेलो. पावसाळ्यात तिथे चिखलात राहिलो आम्ही आझाद मैदानला. आम्हाला हे पोलिसांनी उचलून जेलमध्ये टाकलं होतं. कोर्टाकडनं आम्हाला परवानगी घेऊन आम्हाला तटून तिथे राहावं लागलं. 10 ऑगस्टला मागच्या वर्षी आम्ही बाहेर पडलो आणि 15 तारखेपासून जरांगे पाटलांनी भूमिका घ्यायला चालू केली. 27 तारखेला जरांगे पाटलांनी आंदोलन जाहीर केलं. 29 तारखेला लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज झाल्यावर आपल्या महिलांना, जसं आता आमच्या ताईंनी बोलल्या, पूजाताईंनी, की कोपर्डीच्या घटनेनंतर मोठा उद्रेक झाला, तीच घटना, तशीच घटना लाठीचार्ज झाल्यानंतर मराठे जोपर्यंत पुरुषांवर अत्याचार होतोय, तरुणावर अत्याचार होतोय, तोपर्यंत बाहेर पडत नाहीत. महिलांवर लाठीचार्ज झालाय म्हटल्यानंतर आता मराठी बाहेर पडणार. ही शाश्वती जेव्हा झाली आणि ती सुदैवानं जरांगे पाटलांची आंदोलन झाली. पहिला माणूस आहे मी महाराष्ट्रातला की स्वतः पुढारपणात असलेला, स्वतः मराठ्यांना जागा करत फिरत असलेला. हजारोंच्या सभा माझ्याही व्हायला सुरू झालेल्या होत्या. पण ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, मी माझं सगळं माघारी घेतलं आणि मनोजदादांच्या पाठीमागे उभा राहिलेला मी तरुण आहे. त्या दिवशीपासून ते आजपर्यंत मी मनोजदादांना साथ दिली. मधल्या काळात मी, पण ते तुमच्या सोबत माझी भूमिका होती, हा तेच सांगतोय, त्याच्यावर जायचंय मला. मधल्या काळात मी एक भूमिका घेतली की माझं असं म्हणणं सुरुवातीपासून होतं की आपल्यापेक्षा जर योग्य नेतृत्व मराठा समाजाला भेटलं, ज्या दिवशी भेटल आणि ओबीसी मधल्या आरक्षणाची भूमिका स्वीकारल, त्या दिवशी योगेश केदार पाठीमागे जाईल आणि येणाऱ्या नेत्याच्या सोबत उभा राहील. त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न करा. माझी जेवढी अवकात असेल तेवढं निष्ठेनं मी आजपर्यंत राहिलो. मागच्या वेळेस आम्हाला ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या इकडनं संकेत यायला चालू झाले, तिथले आले की आपल्याला अरे समाजासाठी पुन्हा एकदा एकत्र यायचं. मी पक्षात गेलो होतो 6 महिन्यापूर्वी, पण पक्षाचं सुद्धा लात मारून मी शिवसेनेचा प्रवक्ता झालो होतो एकनाथ शिंदे साहेबांचा. ज्या शिंदे साहेबांचं कौतुक जरांगे पाटील करताना थकत नाहीत, कायम ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासोबत राहून समाजाचे काम 6 महिने केलेत. अनेक कुणबी नोंदी काढून देत असताना अडचणीला सोडवलंय. अनेक लोकांच्या पोरांच्या गुन्हे येत होते, त्यांना अडवलंय. सरकारमध्ये राहून मराठ्यांचा सुद्धा आवाज बुलंद करता येऊ शकते पक्षात राहून. जसं छगन भुजबळ साहेब करतात, जसं गोपीचंद पडळकर करतात, तसं मराठ्यांचं सुद्धा कोणीतरी बोलणार आहे, होऊ शकतं. ही सिद्ध करून दाखवलं मी. आणि ज्यावेळेस 15 तारखेला राजीनामा देऊन मी जरांगे पाटलांकडे गेलो, समाजासाठी एकत्र यायचं आहे. आज गरज आहे आपल्याला समाजाला, तरुणांची. हे हात ज्यावेळेस आली त्यावेळेस आम्ही पक्ष सोडून दिला. जे अमित शहा बोलले होते की बघून घेतील, अरे अमित शहाना सुद्धा धडा शिकवायसाठी आमची तळमळ जिद्द होती. गाव पातळीतला प्रत्येक मराठा चिडून उभा होता. त्या तळमळीसाठी आम्ही सगळं सोडून गेलो. जरांगे पाटील उमेदवार उभा करणार आहे. समाजाला विचारलं जरांगे पाटलांनी की आता उभा करायचा का पाडायचा आहे. समाजानं म्हटलं आता पाडणं नाही. लोकसभेला आम्ही पाडलं, एक माणूस आमच्याकडे आम्ही उभा राहिला नाही. आमची बाजू सुद्धा कोणी ओबीसी मधली भूमिका घेतली नाही. केवळ जरांगे पाटलांना सपोर्ट आहे, केवळ मराठा आरक्षणात सपोर्ट आहे असं म्हणून चालणार नाही. तर मराठ्यांची ओबीसी मध्ये आरक्षणाची भूमिका हे घेतील असं वाटलं होतं, एकाने घेतलं नाही. ती चीड असल्यामुळं सगळ्या मराठ्यांनी सांगितलं जरांगे पाटलांना की आता आपला मागच्या वेळेस लोकसभेत भ्रमनिरास झाला, आम्ही कोणाला तरी पाडा म्हटलं आणि निवडून आणलं. आता आपले पोरं करा. भाजप चुकीचं आहे, भाजप नको आपल्याला, काँग्रेस नको आहे, राष्ट्रवादी नको आहे, तर आपल्या समाजातले तरुण पोरं पाठवा सभागृहात. मग ह्या वेळेस जरांगे पाटलांनी समाजाची भूमिका मानून ती उमेदवार द्यायची तयारी केली. आम्ही उमेदवारी अर्ज भरल्या. अहो, महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातल्या सामान्य पोरांनी कर्ज काढू शेतं विकून बेबाक्या सादर केलेले आहेत, उमेदवारी अर्ज भरल्या. अरे आपल्या समाजाचे अर्ज कमी आले तर समाजाचा अपमान होईल म्हणून सगळ्यांनी आंदोलन म्हणून अपक्ष उमेदवारीकडे सुद्धा बघितलं. ठीक आहे, पण आता तुम्ही मैदानात आहात, तुम्ही उमेदवारी मागे घेतली की मैदानात आहात? हा, मग ज्या दिवशी माघारी घ्या म्हटले, आम्ही सुद्धा माघार घ्यायला निघालो होतो. पण बीड मध्ये आपल्या काही बांधवांनी फोन केला की काही जरांगे पाटलांनी आज माघार घ्यायची, रणांगणातून माघार निघायची तयारी केली. मराठ्यांना लढायची सवय आहे. अरे पाटील लढोगे और लढोगे. त्यावेळेस पानिपतच्या मैदानात म्हटलं होतं, लढे बचेंगे तो और भी लढेंगे. लढणारी औलाद आमची, आम्ही हार जितीची चिंता करणारी माणसं नाही.
पण ठीक तरी आहे. पाटलांचा आदेश घेऊन आम्ही निघालो होतो. प्लीज 1 मिनिट. पण ज्या दिवशी आम्ही निघालो सगळ्यांचे फोन आले, स्वतः छत्रपतींचा मला फोन आला. हम्म. अरे आज जर संधी गेली 5 वर्ष हे प्रस्थापितच तुमच्या डोक्यावर बसणार आहेत. काँग्रेसमध्ये कोण्या गरीबाला पूजा मोरेला काँग्रेस तिकीट देऊ शकत नाही. राष्ट्रवादी पूजा मोरेला दिली नाही. त्या ऋषिकेश बेदरेला भाजपवाला काँग्रेसवाला राष्ट्रवादीला देणार नाही. गरीबाची पोरं आहेत. मंगेश साबळेला हे प्रस्थापित सत्ताधारी विरोधक देणार नाहीत. हा. म्हणून तर अपक्ष उभा करायचं होतं ना. मग आम्हाला काही लोकांनी विनंती केली म्हणून आम्ही फॉर्म ठेवला. समाज आमच्यासोबत उभा राहील. पण जरांगे पाटलांनी मागच्या काही दिवसापासून चालू केलं. पहिल्यांदा म्हटले बॉन्ड लिहून घ्या. बॉन्ड ज्यांना लिहून देईल, ज्यांना हे करल, तर मंगेश साबळे गेला बिचारा. पण परत पट्टी मारली जरांगे दादांनी. माझी विनंती आहे, मी दादाला साथ दिलेला माणूस आहे, त्यांनी आमची तळमळ समजून घ्यावी. ठीक आहे. सामान्य पोराला त्यांनी साथ द्यावी. पुन्हा तुम्ही बदलताय, अपक्षाला पाडा. का बरं तुम्ही शरद पवारला पाडा म्हटलं नाही? का बरं तुम्ही देवेंद्र फडणवीसला पाडा डायरेक्ट म्हणा? काय तुम्ही प्रस्थापित द्या ना संभाजीराजांना निवडून. आम्हाला आम्ही सला मागे घेतो. अहो त्या आंबेडकरांना जो शब्द दिलता का नाही तुम्ही, मराठ्यांची सवय आहे साहेब, एकदा शब्द दिला तर तो माघार घेत नाहीत. ठीक आहे, ठीक आहे. कळली तुमची शब्द भूमिका, पूर्ण करा कळली. आता. तुमचं म्हणणं आहे की आम्ही मैदानात आहोत, आम्ही लढणार आहोत. आम्ही माझ्यासोबत मैदानात 2 आहे. राजकीय जरांगे विश्लेषक आहेत, पाटलांनी मला त्यांना गैरसमज विचारायचं आहे. सर, आठवत असेल या मुद्द्यावर आपण सविस्तर 1 तासाची चर्चा केलेली होती आणि त्या चर्चेमध्ये तुम्ही जे वर्तवलं होतं तेच महाराष्ट्रात घडलेलं आहे. विशेषतः केशवजी, तुमचा तो मुद्दा होता आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोलत होतात. मला पुन्हा त्याच मुद्द्यावर यायचं आहे. वरकड सरांपासून मी सुरुवात करतो. वरकड सर, आता हे सगळे भावनेच्या, त्या आंदोलनाच्या, त्या चळवळीतून समोर आलेले हे सगळे नवे शिलेदार आहेत असं म्हणूया. आताचे ते उमेदवार आहेत. खरं तर प्रस्थापित आता या सगळ्या राजकारणामध्ये यांना स्थान आहे का? आणि ही सगळी मंडळी खरंच गणित बिघडवण्याची ताकद ठेवते का? याच्यामध्ये 2 मुद्दे. आता दोन्ही उमेदवारांनी अत्यंत पोटतिडकीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं म्हणजे आतील भावना ज्या समाजासमोर आणि एकूणच महाराष्ट्रासमोर मांडलेल्या आहेत, त्यांच्या भावनांची मी सगळ्यात आधी स्वागत करतो. आता मुख्य मुद्दा असा आहे की आपला आजचा जो विषय आहे की या सगळ्या चळवळीचा अपक्षांना फायदा होईल का, आपला थेट मुद्दा आहे. आपण त्या थेट मुद्द्यापासून सुरुवात करू. सर्वात महत्वाचं होतं की चळवळीच्या माध्यमातून आपल्याला राजकारण करायचं की नाही करायचं, हा जो निर्णय होता तो शेवटी मध्यंतरी काय झालं, ऍप्टिट्यूड घेतले, नंतर व्हिडिओ घ्यायचा ठरलं, बाकी नंतर बैठका झाल्या. रात्रभर तिथं आंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व मराठा समाजातील वैचारिक पातळीवर आणि दुसऱ्या बाजूला चळवळीमध्ये, जसं आता या दोघांनी पण सांगितलेलं आहे की प्रचंड कॉन्ट्रीब्युशन असलेले अनेक लोकांची, मराठा समाजासाठी झटणारे, राहोरात्र झटणारे अनेक जण पोटतिडकीने, की प्रत्येकाची भावना एका बाजूला येऊ शकत नाही, परंतु एक भावना मात्र नक्की की मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. मग भलाही दरवाजा तो राजकारणाचा असेल किंवा समाजकारणाचा असेल. या माध्यमातून ज्यावेळेस राजकारणाच्या वाटेने जरांगे पाटलांनी जायचं सूचित केलं, त्यावेळेस महाराष्ट्रातून प्रचंड मोठी ताकद त्यांच्या मागे उफाळून उभी राहिली, ही वस्तुस्थिती आहे. आता ही ताकद, आता यांनी जसं उदाहरण दिलं की काहींनी जमिनी विकल्या, अमुक झालं, हे सगळं लोकांनी हे सफर केलेलं आहे. आता तो मार्ग जरांगे पाटलांनी तात्पुरता आजच्या निवडणुकीपुरता बंद केला आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्याला निवडणुकीत जायचं नाही. आता अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी मराठा समाजासाठी म्हणा आणि सोशल वर्क, सामाजिक कार्य केलेलं आहे, असे अनेक जण आहे. आता खूप चांगला उल्लेख केला की प्रस्थापित उमेदवार जेव्हा जातात तेव्हा अनेक गावांमध्ये आपणच बातम्या देतोय की त्यांना पिटाळून लावलं, त्यांना बाहेर काढून दिलं, परंतु यापैकी एकाही उमेदवाराला कुठेही अशा प्रकारची वागणूक मिळत नाही. याचा अर्थ काय आहे की या उमेदवारांना समाजामध्ये मान्यता आहे. दुसरं, यांच्या बाजूनं आता माध्यमांमधून जर आपण भूमिका घेतली नाही तर मग मात्र राजकारणामध्ये काही ठराविक लोकांच्याच आपण घराणीशावर चर्चा करायची की इथून पुढच्या काळात 17-18 आपण त्याच लोकांची नावं घ्यायची का चर्चेमध्ये, हा सुद्धा मुद्दा होतो. त्यामुळे नवीन माणूस जर राजकारणामध्ये भूमिका घेऊन येत असेल, जरी जरांगे पाटलांनी ठरवलं की मराठा चळवळीला राजकारणाचा वापर करू द्यायचा नाही, मला या मार्गाने जायचं नाही, तरी त्यांच्या चळवळीमध्ये अशा अनेक कार्यकर्ते आहेत जे स्वतःच्या हिमतीवर जाऊन निवडणूक लढवत आहेत आणि ते म्हणतायत की आम्हाला समाज सपोर्ट करेल, तर त्यांचा मला असं वाटतं की त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करायला पाहिजे. कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदार हे ठरवणार आहेत की त्यांनी मतदारांसमोर कुठल्या पद्धतीचं नेमकं आश्वासक चित्र निर्माण केलेलं आहे आणि मतदान पेटीमध्ये त्यांना मतदार कौल देणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आता आडकाठी होईल, अशा पद्धतीची भूमिका चळवळीच्या माध्यमातून होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण शेवटी प्रस्थापित राजकारण्यांच्या विरुद्ध त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. आपण आता शेवटच्या मुद्द्यावर मी कन्क्लूड करतो की ज्योती मेटे आहेत आणि पूजा मोरे आहेत, या 2 उमेदवारांचं मी यामुळे स्वागत करतो की त्या केवळ महिला म्हणून नाही म्हणत मी, पण त्यांचं एकूण या सगळ्या चळवळीमध्ये मी स्वतः साक्षीदार होतो की पूजा मोरे या तिथं आंतरवाली सराटीमध्ये
दिवस रात्र राबवत म्हणजे अगदी हे काम करत होत्या. असंच या आता आमच्या बंधूंनी सांगितलं, त्यांनी सुद्धा खूप काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करूनच लोक राजकारणी झाले की आपण त्याचे फार विषयांतर खूप होईल की मागे पूर्वी सुद्धा अशी उदाहरणं आहेत की सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांना अचानक राजकीय दरवाजे उघडे झाले आणि मतदारांनी त्यांचं स्वागत केलं. शेवटी ठरवणारा हा मतदार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की चळवळीचा फायदा होईल किंवा नाही हा मुद्दा चर्चेला आपण घेतला तर खूप चांगला विषय आहे. तर मला असं वाटतं की यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. लोक यांच्या पाठीशी जर उभे राहिले तर धक्कादायक निकाल महाराष्ट्रात लागू शकतात आणि यांच्या मतदानामुळं साधारणपणे प्रस्थापितांचं गणित बिघडू शकतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच सर, आपल्या या चर्चेमध्ये ज्योतिताई मेटे सुद्धा जोडले गेलेले आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला बडे मुद्देमध्ये बोलवण्याचा आमचा प्रयत्न होता. आज तुम्ही आलात धावपळीमध्ये, प्रचाराच्या सगळ्या धामधुमीमध्ये सुद्धा. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा स्वागत मी करतो, आभार मानतो. ताई, तुम्ही अनेकांकडे गेला, अनेक राजकीय पक्षांची उमरे तुम्ही झिजवलेली आहेत, अगदी अंतरवाली सराटीला सुद्धा तुम्ही गेलाल. पण काय झालं असं नेमकं की तुम्हाला आज अपक्ष म्हणून मैदानात उतरावं लागतंय? काय अनुभव दिला गेल्या 2 महिन्याच्या या प्रस्थापित राजकारणानं तुम्हाला? एकतर अनुभवाचं म्हणाल तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काही शिकवून जात असते. त्यामुळे आमच्या पुंजीमध्ये त्याची मोलाचीच भर पडलेली आहे. आणि दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या निधनापश्चात म्हणजे सातत्याने तेव्हापासून शिवसंग्रामची भूमिका राहिलेली आहे की शिवसंग्राम बीड विधानसभेमध्ये लढणार आहे. याला एक भावनिक किनारही होती की लोकनेते विनायकराव मेटे साहेब 2014 मध्ये बीड विधानसभेमध्ये अल्पमताने पराभूत झालेले होते आणि त्यानंतर त्यांचं बीड विधानसभेमधून निवडून जाण्याचं स्वप्न अधुरं राहिलेलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची या शिवसंग्रामच्या तमाम मावळ्यांना ती आस होती. त्यामुळे साहेबांच्या पश्चात हे स्वप्न पूर्ण करायचं या जिद्दीने पछाडलेल्या या सगळ्या मावळ्यांच्या निष्ठेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला भूमिका घेणं भाग पडलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये खरं तर एक सहानुभूतीची लाट होती मागच्या सगळ्या काळामध्ये. या महाराष्ट्रात कोणीही हे अमान्य करू शकत नाही की स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी किती मोठं योगदान दिलंय. सगळं उभ्या महाराष्ट्राला ते माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आता जी चळवळ सुरू आहे, त्या चळवळीतले सगळे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? एक लक्षात घेतलं पाहिजे, चळवळ ही समाजाच्या जातीच्या हितासाठी असते आणि त्यामुळे त्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला इतरांकडे एक कुटुंब म्हणून पाहायचं असतं आणि कुटुंब जशा जितक्या सहजतेने त्याच्यातल्या सदस्यांना सामावून घेतं, त्याच पद्धतीने इथे देखील आमची ती भूमिका आहे आणि इतरांची आमच्या प्रती तीच भूमिका आहे. बर, पण या सगळ्यामध्ये काही तरुण मंडळी सुद्धा आता इथं आलेली आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जवळपास 16 ते 17 असे उमेदवार आहेत मराठवाड्यामध्ये जे ताकद राखून आहेत. तुम्हाला असं वाटतं की आजच्या या प्रस्थापितांना हे सगळे तुम्ही सगळे लोक चळवळीतून आलेले धक्का देऊ शकता? निश्चितच जनाधार ज्यांना असतो ते प्रस्थापितांना नक्कीच धक्का देऊ शकतात आणि आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे उमेदवार का पुढे आलेले आहेत. तर वर्षानुवर्षे ज्यांची उमेदवारी त्या मतदारांवर लादली गेलेली आहे, मतदारांना विकासापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, या सगळ्या बाबींचा तो जो आक्रोश आहे त्याला एक न्याय देण्याची भूमिका म्हणून हे सगळे पुढे आलेले आहेत. आणि जनाधार असल्यानंतर समोर प्रस्थापित आहे किंवा आणखी कोण आहे याचा विचार करण्याची वेळच येत नाही, मतपेटीच दाखवून देत असते. ठीक आहे केशवराव, तुम्ही या चळवळीकडे खूप जवळून सहानुभूतीपूर्वक अभ्यासू वृत्तीनं बघितलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या अपक्षांच्या मध्ये ते पोटेन्शियल असेल किंवा ही एक गणित बिघडवण्याची ती शक्ती तुम्हाला दिसतेय का? याचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात आणि ते कुणाला धक्का देऊ शकतात? निश्चितच चळवळीतून आलेली कुणीही व्यक्ती असो, त्याची निश्चितच एक वेगळी ताकद असते, त्याची एक वेगळी तडप असते, समाजाकडे पाहण्याची एक दृष्टी असते. त्यामुळे निश्चितच ज्योतिताई असतील किंवा बाकी सर्व मंडळी असतील चळवळीत, त्यांची एक ताकद असते. पण आपण मागच्या चर्चेत विलाजी ज्या पद्धतीने बोललो होतो, समाजकारण आणि राजकारण या दोन्ही भिन्न बाजू आहेत. समाजकारण करताना तुम्हाला ज्या गोष्टी उपयोगात येतात किंवा तुम्ही आणत असता, त्याच गोष्टी राजकारण करताना तितक्याच प्रमाणात उपयोगी पडतील याची खात्री देता येत नाही. राजकारण करताना तुम्हाला राजकारणाच्या पद्धतीनेच राजकारण करावं लागतं.
त्याची एक विशिष्ट पद्धत असते. ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळी बोललो होतो, राजकारण म्हणजे विधानसभेचं तुमचं मतदारसंघाचं क्षेत्र असेल, त्या क्षेत्राच्या प्रत्येक ठिकाणी पोहोचणं असेल, कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणं असेल, बूथ वाईज कार्यकर्ते निर्माण करणं असेल, तर यासाठी एका प्रक्रियेतून जावं लागतं. काही काळ त्यासाठी जाऊ द्यावा लागतो. आणि समाजकारण करताना तुम्ही एक विशिष्ट हेतू, विशिष्ट दृष्टिकोन किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता. त्यामुळं या दोन्ही गोष्टींच्या भिन्नतेकडे आपल्याला बारकाईनं लक्ष देणं आवश्यक आहे. आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत त्यांनी जेव्हा राजकारणात येण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते या गोष्टींसाठी प्रिपेअर नव्हते, असंच आपल्याला दिसतं. मागच्या वेळी आपण ते बोललोही, आणि शेवटी ते सिद्ध झालं की ते प्रिपेअर नव्हते. परिणामी त्यांना या सगळ्या रिंगणातून किंवा या सगळ्या मैदानातून त्यांना माघार घ्यावी लागली. ज्योतिताई म्हणतात त्यांच्या त्या पूर्ण म्हणण्याचा पूर्ण सन्मान करतो. ज्योतिताई बीडच्या सून असल्या तरी नांदेडच्या त्या लेक आहेत नांदेडच्या, त्यांना माझ्या सदिच्छा आहेत. पण त्या तरी इतक्या प्रिपेअर झालेल्या आहेत का निवडणुकीसाठी, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यांना जर 6 महिने किंवा वर्षभर 2 वर्ष असा कालावधी मिळाला असता की तुम्हाला या बॅनर खाली लढायचं आहे किंवा विशिष्ट या पक्षाकडून लढायचं आहे, ही जर क्लिअरिटी असते तर त्या जास्त प्रिपेअर होऊन समोर आल्या. तुम्हाला असं म्हणायचं कदाचित प्रस्थापित पक्षांकडून यांना संधी मिळाली असती तर चित्र वेगळं असतं. निश्चितच त्यांचं चळवळीतलं त्यांचं जे योगदान आहे, चळवळीत त्या असल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा मतदारांचा आणि एकूणच लोकांचा जो दृष्टिकोन आहे, प्लस राजकीय बॅनर किंवा राजकीय पक्षाचं बॅनर, याचा निश्चितच त्यांना उपयोग झाला असता. तरीही आता जी काही मंडळी निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहेत, ती निश्चितच खूप मोठा परिणाम करणारी आहेत. कोण निवडून यावं, कोण पाडावं इतकंच नाही, तर हे निवडून येऊन सत्ता कुणाची यावी यासाठी सुद्धा महत्वाचा रोल निभावू शकतात, असं चित्र सध्या तरी दिसतं. ठीक आहे. मला संजय सरांना विचारायचं, संजय सर, साधारणपणे देशाच्या एकूण राजकारणात आपल्याला बऱ्याच अशा उदाहरणं दिसतात की जेव्हा एखादी गोष्ट भावनिक लाटेवर, म्हणजे 14ची सुद्धा मोदी लाट होती, त्या लाटेमध्ये सुद्धा सामान्य कुटुंबातली लोक गेली, याच्या अशा अनेक अशा त्या परिस्थिती होती की तेव्हा तसे लोक गेलेले आहेत. आज मराठा समाजाच्या बद्दलची जी सामाजिक भावना आहे, त्या सामाजिक भावनेवर कुठलंही बॅकग्राऊंड नसलेल्या या सगळ्या लोकांना तरुण जाण्याची ती संधी वाटते का तुम्हाला? तसं होईल का? सर म्हणतायत की राजकीय पार्श्वभूमी तशी प्रिपेअर्डनेस नसेल तरी. नक्कीच. आता आपण फार चांगला प्रश्न आहे की माझा मुद्दा असा आहे की संधी मिळेल की नाही, पण संधी द्यायची की नाही हा मुद्दा आहे. आणि संधी द्यायची तर मग द्यायची कोणी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उमेदवार निवडताना सर्वच राजकीय पक्ष आपण असं फक्त मराठा समाजापुरती चर्चा नाही, तर इतरही समाजामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी अनेक मंडळी असतात की जे राजकीय मार्गाने जाऊ इच्छितात, परंतु ज्यावेळेस निवड करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना काहीतरी सांगून, समजावून, समजूत घालून, वेगळ्या पद्धतीचं तुम्ही पक्षाचं नुकसान होईल, आता तुम्ही थांबा, अशा पद्धतीचं आश्वासित करून कुठल्या तरी पद्धतीने त्यांना थांबवलं जातं. आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असला पाहिजे की सर्वच पक्षामध्ये, आता मी हा पक्ष सर्व राजकीय प्रश्नांना आपण हा प्रश्न विचारायला पाहिजे की आपण कार्यकर्ता म्हणून जेव्हा तयार करतो तर त्याला काहीतरी भवितव्य असलं पाहिजे. मग तो आधी नगरसेवक झाला पाहिजे, जिल्हा परिषदेचा मेंबर झाला पाहिजे आणि तो आमदारकीपर्यंत, खासदारकीपर्यंत जायला पाहिजे. तुम्ही वर्षानुवर्ष काही ठराविक कुटुंबामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता अडवून ठेवतायत आणि जिथं नवीन नेतृत्व तयार होतो आहे अशा नेतृत्वाला तुम्हाला संधी देता येत नाही. हा राजकीय पक्षांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा दृष्टिकोनाचा तो विषय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर या सगळ्या उमेदवारांनी धडक मारलीच नाही तर त्यांनी ही लढाई जिंकायची कशी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं आपण जे लढायला तयार झाले, प्रस्थापित त्यांच्या विरुद्ध बंड थोपटले, आज भले ते जिंकतील न जिंकतील हा नंतर चर्चेचा मुद्दा आहे, पण आज त्यांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध जो एल्गार केलेला आहे तर तो मला असं वाटतं की तो उल्लेखनीय आहे आणि आपण धडक मारलीच पाहिजे. आणि सामाजिक कार्यकर्त्याची जी मूस असते त्या मुसीमधून तयार झालेले कार्यकर्ते जेव्हा राजकारणात येतात त्यांना बरे वाईट अनुभव येतात, ते तावून सुलाखून निघतात, परंतु एक दिवस असा येतो की तो भड्या बैलांचे गड उद्ध्वस्त करण्याची ताकद पण यांच्यातच असते. कारण आज जर या लोकांना आपण मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तर उद्या राजकारणामध्ये ठराविक लोकांना पैसा किती आहे हा सगळ्यात महत्वाचा निकष आहे, लक्षात घ्या तुम्ही. मॅक्सिमम आपण याच्यावर स्वतंत्र शोध आपण करायला पाहिजे की सगळ्यात आधी तुमचा पैसा किती हा विचारायला जाणारा प्रश्न आहे. तर तो जर तोडण्याची ताकद ठेवून सामाजिक काम करणारे मंडळी जर मैदानात उतरत असतील तर मला असं वाटतं की मतदारांना सुद्धा काही हे असतं की शेवटी मतदार सुद्धा अपील होतो. आपण महाराष्ट्रातलं काही विषयांतर होईल, पण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ठिकाणी झालेलं आहे की ज्याच्याकडे काळीचाही पैसा नसताना सुद्धा लोकांनी
त्याच्या फक्त हिमतीवर, त्याच्या प्रामाणिकपणावर त्यांना निवडून दिलेले. त्यामुळं मला असं वाटतं की ही जरांगे पाटलांनी घेतलेला निर्णय वेगळा, परंतु त्या मुशीतून तयार झालेले काही जण समजा, किंवा काहींचं तर आधी पण खूप काम आहे, म्हणजे त्यांच्या हो. आंदोलनाच्या आधी सुद्धा काही जणांचं प्रचंड मोठं काम आहे. असे जर मंडळी जर राजकारणात येत असतील, मला असं वाटतं त्यांचं आपण, मी आधी पण सांगितलं, स्वागत करूया. आणि दुसरी गोष्ट, त्यांना शुभेच्छा देऊयात. कारण राजकीय पक्षांच्या सगळ्याच आपण रोज चर्चा करून आता काय झालं की तेच लोकांच्या आपण चर्चा करतो. नवीन माणसं, नवीन चेहरे जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात नाही येत सर, आपला तोपर्यंत मला खरं नाही तर वाटत ते बरोबर होईल. उद्देशच मुळात तो होता या चर्चेचा, की चळवळी संपल्या एका बाजूला असं म्हटलं जात आहे. एक मागच्या काळातलं सगळ्यात मोठं उदाहरण आम आदमी पक्षाचं होतं, जे आंदोलनातून एक पक्ष उभा राहिला आणि त्यांनी एक वेगळा पर्याय तिथं दिल्लीमध्ये दिला, लोकांनी सुद्धा तो स्वीकारला. अगदी त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात तसा प्रयोग होईल वाटलं, पण तसं काही घडले नाही. पण त्याच्यातून आलेले जे हे नवीन तरुण चेहरे, काही नेतृत्व आहे, यांची कसोटी खरं तर पुढच्या या निवडणुकीमध्ये लागणार आहे. आणि म्हणूनच आपण या माध्यमातून या सगळ्यांना बोलतं करण्याचा आणि त्याचा काय राजकीय परिणाम होतो या निवडणुकीमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जनतेला सुद्धा आपण हा प्रश्न विचारला की या सगळ्यांमध्ये ती ताकद आहे का. हे सगळेजण मराठवाड्यामधल्या या सगळ्या अपक्षांच्या माध्यमातून जे राजकारण सध्या होते त्याच्यातून ते एक आव्हान निर्माण करू शकतात का, प्रस्थापितांना ते धक्का देऊ शकतात का, त्याबद्दल बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आलं. मराठवाड्यातील अपक्ष कुणाचं गणित बिघडवणार, तर त्यावरती काय म्हणणं आलंय, तर 70% लोकांना वाटतं महायुतीचं ते गणित बिघडवू शकतील, 30% लोकांना वाटतंय मवियाचं ते गणित बिघडवू शकतात. पण आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. उद्या पुन्हा भेटू.